टाळी वाजून प्रत्येकाने म्हणायचंय नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हलसिद्धनाथा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मोळे महाराज नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मोळे महाराज नमः शिवाय सर्वांनी म्हणा बरं का नमः शिवाय सत्यवा माता नमः शिवाय नमः शिवाय मेंढी माऊली नमः शिवाय नमः शिवाय भैरवनाथा नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बोला 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 मामांच्या नावानं बाळू मामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं हाताने टाळे आणि मुखाने जगाच्या मालकाचं नाव घ्यायचं असतं बरं का नामाचं महत्व मी का तुम्हाला म्हणतो की प्रत्येकानं म्हणा नामाचं एवढं मोठं महत्व आहे एवढं मोठं महात्म्य आहे त्याच्यासाठी हरिपाठ नावाचा स्पेशल ग्रंथ तयार केला हरिपाठामध्ये जर बघितलं तर संपूर्ण नामाचं महत्व दिलेलं आहे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी और किती ताकद आहे नामामध्ये नाम कीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीची इतकी ताकद एका जन्माचं एका जन्मांतरीचं पाप जाळण्याची ताकद नामामध्ये आहे म्हणून नाम घेतलं आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण हाताने टाळे आणि मुखाने त्याचं नामस्मरण झालं पाहिजे आणि ही आज भगवंत तुमच्या इथं आलाय ना आज कितवा दिवस चौथा दिवस आहे बरं चौथा पाचवा तिसरा जो काय आहे ठीक आहे ना स्वतः मामा या ठिकाणी आले मामांचा दरबार या ठिकाणी थटला गेला माझा भगवंत मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन इथपर्यंत आला ही बकरी नाही बर का कोणाकोणाला वाटतं ही बकरी आहे ही बकरी नाही हा मुख्या साधू संतांचा दिंडी सोहळा आहे संत समागम व्हाव एखादिया परी भावे त्याच्या द्वारे शोन याती संत समागम व्हाव एखादिया परी संतांचा समागम आम्हाला कुठल्या तरी परीनं घडावा म्हणून त्या साधू संतांना पुन्हा मेंढी माऊलीच्या रूपाने अवतार घेतला त्या मेंढी माऊलीला घेऊन भगवंत तू इथपर्यंत आला आणि या कलियुगामध्ये मामासारखा देव भेटणं त्याची सेवा भेटणं ह्याला सुद्धा भाग्य असावं लागतं हे सहज नाही बरं का बहुत सुकृतांची जोडी म्हणून बहुत सुकृतांची जोडी माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा सदा हे सहज नाही हे बहुत सुकृत एकत्र आल्यानंतर हा सोहळा आपल्याला अनुभवाला येतो तुम्हा सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा धन्यवाद आहे हे सगळ्या माय माऊली असतील हे सगळे टाळकरी माळकरी वारकरी तुम्हा सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे मला खरंच कल्पना नव्हती बरं का एवढं मोठं नियोजन आहे म्हणून परंतु आपल्यापाशी तास आहे एका तासामध्ये सुंदर असं मामांचं चरित्र आपण श्रवण करायचंय तुम्ही श्रवण भक्ती करायची आहे सगळ्यात पहिली भक्ती श्रवण भक्ती सांगितलेली आहे ती श्रेष्ठ भक्ती आहे या कानानं त्या परमेश्वराचं चरित्र आपण श्रवण करायचं मामाच्या समोर सेवेला बसलो तो बाबा म्हणाल अरे तू माझं सांगायला आला का पाया पडून घ्यायला आला काय उत्तर देऊ त्याला ना त्याचा गडी म्हणून राहतोय ना त्याच्या गड्यासारखं राहिलं पाहिजे तुम्हा सगळ्याच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे सिस्टीम वाले दादा वा आनंद आहे सुंदर अशी सिस्टीमची तुमच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे आमचे दुसरे शूटिंग वाले काय नाव तुमचं अरे वा नावानं चांग बोल अगोदर भेट झाली आपली
हा चरण बरोबर. तुमच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. पुन्हा एकदा सगळ्या वारकऱ्यांच्या चरणाला साष्टांग दंडवत. संत श्री सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर, पालखी क्रमांक 19चे कारभारी आमचे रामदादा कारभारी, विशालदादा कारभारी, कारभाऱ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. सगळे सेवेकरी, मेंढके बंधू, सगळे आचारी मामा, छोटा पुजारी, मोठा पुजारी, सगळ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. येळी मामा तुमच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. एक तासामध्ये सुंदर असं चिंतन आपण म्हणण्याचा प्रयत्न करतो. मी कुणीच नाही, माझ्या हातामध्ये जर काय असतं तर काय सांगावं, मी ताजमहल उभा केला असता. आपल्या हातात काहीच नाही हो, सगळं त्या बाबाच्या हातामध्ये आहे. या एका तासामध्ये माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे हे माझ्या हातामध्ये नाही. माझ्या पाठीमागं बसलेला माझा बाप आहे, माझा मालक आहे, जगाचा मालक आहे, ब्रह्मांड नायक आहे, मामांच्या हातामध्ये आहे. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविता हरिविना. सगळं त्याच्या हातात, रिमोट कंट्रोल त्याच्या हातामध्ये. काय म्हणणं आहे तुमचं माइंडनो, बरोबर आहे की नाही? हे मॉडेल ज्यांनी बनवलं ना, हे मॉडेल ज्यांनी बनवलं त्याचं तो खूप हुशार आहे. त्याच्या डोक्याला आजपर्यंत डोकं लावलं नाही, आणि ज्यांनी डोकं लावलं त्यांचा बाजार उठला की नाही? खरात बाबाचा बाजार उठला. खरात बाबानंतर कितीतरी बाबांचा बाजार उठला. का उठला बरं? त्याच्या डोक्याला डोकं लावायचा प्रयत्न केला, स्वतः देव होण्याचा प्रयत्न केला. अहो तो जग घडवतो, जगाला ज्याने घडवलं त्याला घडवण्याची ताकद आपल्यामध्ये अजिबात नाही. म्हणून सगळा रिमोट कंट्रोल त्याच्या हातामध्ये आहे. ब्रिलियंट आहे. त्याच्या डोक्याला डोकं लागू. किती हुशार आहे मामा माहिती आहे? नुसता हुशारच नाही, तुमची आमची काळजी घेणार आहे. तुमची आमची बरं खरं सांगा का रे महाराज, घेतली का नाही हो काळजी भगवंतानं तुमची आमची? किती काळजी घेतली महाराज. तो जेवायच्या ठिकाणी तोंड दिलं, तोंडाच्या वर बरोबर नाक दिलं. आता कमी जास्त झालं तो त्याचा प्रश्न आहे. कोणाला नाकाची दाणे दिली, कोणाला नकट दिलं त्याचा प्रश्न आहे. पण जिथल्या तिथं दिलं. एक कल्पना करा गड्या, हे नाक असं उलटं द्यायला पाहिजे होतं. कसं झालं असतं? पावसाळ्याच्या दिवसात काय झालं असतं? भरून व्हायला लागलं असतं. ठीक आहे, पण नाकावरच्या छत्र्या आल्या असत्या. ठीक आहे, पण नाही, जिथल्या तिथं इतकी काळजी त्या भगवंतानं घेतली. मग तोच भगवंत आपल्या इथं बकरी घेऊन आला, आणि त्या बकऱ्याची काळजी तुम्ही आम्ही घ्यायची. आता सत्व परीक्षेचा दिवस आहे बरं का, वेळ चालू आहे सत्व परीक्षेची. हा उघड्यावरती पडलेला परपंचाना तो आपल्या मामाचा परपंच आहे. त्या परपंचाची काळजी आपण करायची, आपली परपंचाची काळजी मामा करणार. एक साधी गोष्ट आहे हो, साधी गोष्ट आहे. या मामाचं सामर्थ्य जर नसतं, नाही का, या मामाचं जर सामर्थ्य नसतं तर आज 4 राज्यामध्ये 19 पालख्या उभ्या पिकामध्ये मामांची बकरी चरली नसती हो. काहीतरी ताकद असेल ना हो, काहीतरी सामर्थ्य असेल ना हो का. साल 2022ची गोष्ट आहे. मला वाटते 6 नंबरचा बघा त्या भागामध्ये, कोल्हापूरच्या सुरवड्याच्या भागामध्ये गेला. 2022ला गेला. ह्याच्या अगोदर ती पालखी तिथं मामांची बकरी 2002ला गेली. ती कोल्हापूरचा आपला देव तिथं समाधिस्थ झालेला मामा, पण 20 वर्षानंतर त्या गावामध्ये पुन्हा बकरी गेली. आणि बकरी गेल्यावरती लोकांनी खूप सुंदर असा सोहळा संपन्न केला. तिथं गुजर नावाचं एक घर होतं. त्या गुजरानं, त्या म्हाताऱ्यानं मामांची बकरी शेतामध्ये गेली आणि लिंबाचा बाबळीचा ढाळला म्हणून कुऱ्हाड हिसकावून घेतली मेंढक्यांची, घरामध्ये नेऊन ठेवली. बिचारा मेंढकं काय बोलणार, बिचारा घेतली हिसकावून, आला आपला निघून. बकरी पुढच्या गावाला निघून गेली. आणि 20 वर्षानंतर 2022ला पुन्हा बकरी तिथं गेली. तो म्हातार बाबा परलोकाच्या प्रवासाला निघून गेले होते. त्यांचा चिरंजीव परपंच हाकत होता. आई होती, मातोश्री होत्या. आणि मामांची बकरी गेली. पहिला दिवस झाला, आणि दुसऱ्या दिवशी भल्या पाठे जगाच्या मालकानं त्याला आवाज देऊन उठावलं, सांगितलं, ए म्हणला सुकाळीच्या, झोपलास वैर रांडच्या, अरे तुझ्या बाण माझी कोराड आणली होती ती कुठं ठेवलीस र, दे की र मला. खडबडून जागा झाला, पाठ झाली ती, कुणीच नाही. आईला सकाळच्या परी विचारलं, होय गाय आबानं कुऱ्हाड आणली होती काय? होय म्हणली बाबा, तुझ्या बहानं त्या बाळूमामाची कुऱ्हाड आणली होती. अख्खं घर शोधलं, कुठं सापडली नाही.
डोक्यामध्ये होतं मामा कुऱ्हाड मागतोय, मामा कुऱ्हाड मागतोय. सकाळच्या पारी नाही सापडली, लाहोर गेला, चांगली कुऱ्हाड त्या लाहोराकडून बनवून घेतली आणि मामांच्या चरणावरती आणून अर्पण केली. मला सांगायचा मतीत अर्थ हा आहे, या भगवंताला जर त्याच्या निर्जीव कुऱ्हाडीची जर काळजी असेल, अरे तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं आहोत, तुमची आमची काळजी माझा भगवंत का करणार नाही? 100% केल्याशिवाय राहणार नाही. फक्त कधी तशी भक्ती घडली पाहिजे. हा, तो काही करायला तयार आहे. अरे मेल्याला जिवंत करणारा माझा देव आहे, मुक्याला माणसाला वाचा देणारा आहे, अंधाळ्याला डोळं देणारा, पांगळ्याला चालाय लावणारा आणि बहिऱ्याला ऐकाय लावणारा माझा देव आहे. करील तो काय नोहे महाराज, पण कधी परी पाहे बीज शुद्धांगी. हा, परी पाहे बीज शुद्धांगी, तशी सेवा घडली पाहिजे. साधी गोष्ट आहे हो. हे मला सांगा, हे महिनो तुमच्या सासूनी जर कामच नाही केलं, तुम्ही जेवण देताल का? खरं बोलायचं, अजिबात खोटं बोलू नका. खरं सांगायचं का माझ्या ताईंनो, तुमच्या सासूबाईनं कामच केलं नाही, देताल का जेवण गाड्या? हा, खरी बोलली गाड्या. हा, 100% खरी बोलली. बरं, दिलं तरी आधळ आपट करून देणार, खरं आहे का नाही? भांडी आपटणार. हा, धडाधुळू जसं काय तिकडं सगळं युद्ध पेटलंय का काय? हा, मोबदल्याशिवर मोबदला नाही, कामाशिवर मोबदला नाही. अरे प्रपंचामध्ये जर आपण असं असू, आपल्या सख्या माणसाने जर काम नाही केलं तर 4 दिवस गेले तर माणसं नाकाडोळा मोडायला सुरुवात करतात, बोटं मोडायला सुरुवात करतात, तन 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 करायला सुरुवात करतात. हे जर प्रपंचामध्ये असेल तर भगवंताकडून काहीतरी मिळावं ही अपेक्षा आहे. अपेक्षा करणं जरी उचित असेल तर त्याच्यासाठी राबणं महत्वाचं आहे. लक्षात आलं का मला काय सांगायचा भाव आहे? त्यासाठी कष्ट करणं महत्वाचं आहे. हा, आणि ते कष्ट केलं ना, माझा भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. 100% देतो. दिलं या भगवंतानं, राबला माझा परमेश्वर. हा, 1892ला धनगराच्या कुळामध्ये माझ्या देवाचा अवतार झाला. माहिनो दादांनो, धनगराचं कुळ निवडलं भगवंतानं. आणि या भूतलावरती एक असा अवतार झाला जो अवतार होणे नाही, ना भूतो ना भविष्यते. इथून पाठीमागं झाला नाही, इथून पुढे होणार नाही. जगाच्या कल्याणासाठी संतांच्या रूपानं प्रत्यक्ष 3 देवानं एकत्रित अवतार घेतला बाळूमामांच्या रूपानं. काय कारण होतं? काही काम नव्हतं का हो देवाला? का घेतला असेल अवतार बरं? का काही काम नव्हतं का? पण का अवतार होता? आता जी परिस्थिती चालू आहे ना, त्या परिस्थितीमध्ये धर्म टिकला पाहिजे, धर्म सांभाळला पाहिजे आणि धर्म जपणाऱ्या माणसांची राखण केली पाहिजे, म्हणून मामांचा अवतार आहे, म्हणून या जगाच्या मालकाचा अवतार आहे. हा, आणि तुम्हा आम्हाला भक्ती दाखवण्यासाठी, तुम्हा आम्हाला सन्मार्ग दाखवण्यासाठी हा मामा या मेंढी माऊलीला घेऊन प्रत्येकाच्या घरोघरी, प्रत्येकाच्या दारोदारी फिरायला लागला. हो, जगा वेगळा देव आहे महाराज. ऐका महाराज मंडळी, हा जगा वेगळा देव आहे. हो, मला सांगा, ए आजी, तुळजापूरची अंबाबाई कधी आली का गावाला? मिरेवाडीला आली का? आता निघाली तिकून वाजत गाजत आणि आली इकडं. आली का कधी? बरं, ती जाऊ दे, मूर्त्या खंडोबा आपला जवळच आहे, जेजुरीचा खंडेराया. आला का कधी जेजुरीचा खंडेराया इकडे भेटायला आपल्याला? कधीच नाही आला. पांडुरंग सुद्धा नाही आला. पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला जावं लागतं. पण जगामधला एकमेव देव असा आहे, नीट आहे का, या भूतलावरचा एकमेव देव असा आहे, तो प्रत्येकाच्या घराला जातो, प्रत्येकाच्या शेताला जातो, प्रत्येकाच्या दाराला जातो आणि प्रत्येकाला दर्शन देणारा कलियुगातला एकमेव देव म्हणजे माझा बाळूमामा आहे. हा, तो देव प्रत्येकाच्या हित येऊन भेट देतो. तुम्हाला भेटण्यासाठी देवाला खूप सेवा करा, काही शिल्लक राहणार नाही. सावध व्हा, साठून तर अजिबात ठेवू नका. हो, खरंच ठेवू नका. तुम्हाला खोटं वाटेल ना, पुढं भाकणूक सांगून जाईल. माझ्या देवानं भाकणूक सांगितली. पाडवा एकादशीच्या शुभमुहूर्तावरती, पापमोचनी एकादश झाली की द्वादशीच्या शुभमुहूर्तावरती भल्या पाटी सुवर्ण पिंपळाच्या खाली आणि स्वर्गाच्या महाद्वारावरती गुरुमाऊली कृष्णात डोणे महाराज यांच्या अमृतवाणीमधून जगाचा मालक जगाची भविष्यवाणी करतो. यावेळेला जगाच्या मालकानं भविष्यवाणी केली. जगाच्या मालकानं सांगितलं
जगाचा मालक सांगू लागला, अरे भयंकर दुष्काळ पडेल म्हणून मामाने सांगितलं उन्हाळ्याचा पाऊसवाळा, पाऊसवाळ्याचा उन्हाळा होईल. ऐका बाळांनो, ऐका तहान्यांनो, पडल दुष्काळ पडल, मेघराजाची तुम्ही वाट बघसिला. देव सांगतोय मेघराजाची तुम्ही वाट बघसिला. अजून वर्ष पूर्ण व्हायच्या ती भाकणूक खरी होती. आज तुम्ही आम्ही नाही, अख्खा महाराष्ट्र नाही, अख्खा भारत मेघराजाची वाट बघायला लागला. ही सामर्थ्य बाळू मामांच्या वाणीचं आहे, ही ताकद मामाची आहे. ठीक आहे, सांगू एक काही शिल्लक राहणार नाही. भयंकर परिस्थिती निर्माण होते. अन्नधान्य सुद्धा मिळणं मुश्किल होणार आहे. भयंकर युद्ध लागणार आहे. ह्याच वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये इतकी मोठी उलथापालथ होईल ना. लक्षात घ्या तुम्ही. आठवल तुम्हाला ते शब्द माझा मामा सांगून गेलाय हो. वादळ वारं भूकंप यानं जगाची उलथापालथ होईल. काळ्या खडकाच्या गा लाह्या उडतील. कालवलं जग दुनिया कालवलं, हे देवानं सांगितलं. ठीक आहे, इतकं भयंकर वादळ वारं होणार आहे. भयंकर वादळ वारं कल्पना करू शकत नाही आपण. इतका मोठा भूकंप, पत्त्याच्या घरासारखी धडाधड कोसळतील एवढा मोठा भूकंप. 100% खरं होणारी गोष्ट. येणारी परिस्थिती तशा मार्गावरती चालू आहे. ॲक्सिडेंटचं सगळ्या गोष्टी देवानं सांगून टाकलेल्या आहेत. पण याच्यामध्ये उपाय सुद्धा सांगितला. इथं काय करावं लागेल माझ्या देवानं सांगितलं, हिथं नीतिधर्मानं वागसिला तर काय बी कमी पडू देणार नाही. हिथं करसिला सेवा तर खाशीला मेवा, करसिला चाकरी तर खाशीला भाकरी. हिथं सत्यानं वागसिला तर 4 दिस सुखानं खाशीला. हिथं भक्तीनं वागसिला तर 4 दिस सुखानं खाशीला. ही देवानं सांगितलं. इथं काय कामाला येईल? आता भक्तीच कामाला येणार आहे. कोरोना आला का नाही? कोरोना बघितला सगळ्यांनी. कोरोना येणाऱ्या संकटाचा कोरोना हा ट्रेलर होता. पिक्चर तो अभी बाकी आहे. विचार करा, त्याची जाहिरात अशी होती तर पिक्चर कसा असेल. हाकार मजला कोरोनामध्ये, हाकार मजला. ठीक आहे, म्हणून बकरी आल्यात. सुंदर सेवा करा, बकऱ्यांना चारा द्या, पंक्ती घाला, अन्नदान करा. या माझ्या मौलीला विनंती आहे, ए माईंनो भाकरी आणत जा मेंढक्यांसाठी. आज आणल्या का भाकरी? कुणी आणल्या रे ताईंनो? वाह, टाळ्या वाजवा गड्या. हे भाकरीचं महत्त्व सांगू का? ऐका, आता आलंय ना ओगारी, सांगून जातो ग भाकरीचं महत्त्व काय. मला एक महत्त्वाचं चरित्र तुम्हाला सांगायचं. सेवेचा उपकार कसं माझा मामा फेडतो, पण आता भाकरीचा योग सांगून जाऊया. भाकरीचं महत्त्व सांगून जातो. ओरणाच्या भागामध्ये कधी गेलात ना, किंवा आदमापूरला कधी गेलात, ए माई कुठं रस्त्यात बसती, पुढं जा की, तिरजा जाऊन तिकडं बस. प्रत्येकाला मैत्रीण शोधायची असती. होय महाराज. जागा नसली तर मिठी घेऊन तिथंच बसणार. काय करावं आता? गप्पा मारा येळ नसतो अजिबात. पण काय का असं बाई, मग बघा ड्राग मारू नका बरं का, पण तुम्ही लयच गप्पा मारता. काय बोलता हेच कळत नाही नेमकं. लय गप्पा आणतात. हे बघ कशी अशी गुन्ह्या गोविंदाने बसलेत बरं. तुमचा जाच आहे ह्यांना मला मान्य आहे का नाही, पण एवढा पण जाच करू नका. आता कुंभमेळा जवळ आलाय, बिचाऱ्यांनी नाही जावं तिकडं सगळ्यांनी. ऐका, धोंडीबा सुतार नावाचा सुतार ओरणाळचं गाव. आणि या ओरणाळच्या गावामध्ये धोंडीबा सुतार मामांचा भक्त झाला हो. साल 1925ला. बायकोचं नाव चंद्राबाई सुतारीन. बोलायला लय चतुर. असतात बघा काय काय बाया, असं बोल खाली पडू देत नाहीत. शब्दाला शब्द असतो. अशी चतुर होती बोलायला. मामा त्याला हसत हसत कधी कधी म्हणायचा, ए सुतारने रांडाचे तू वकील आहेस. पण मामासाठी राबणं लय कष्टाचं बरं का. अफाट राबायची. मामा आला ना, मामासाठी डाळ, गूळ, पोळ्यांसाठी पीठ ही सगळं करून नेणार, मामाला जीव घालणार सगळी. तिचा 9 वर्षाचा मुलगा होता, कल्लाप्पा सुतार आजारी पडला. डॉक्टरांनी सांगितलं जगणार नाही म्हणून घरी नेऊन टाकला. मालकाला सांगितलं, मालक जावा की हो, देवाला सांगा
निघाला धोंडीबा सुतार देवाला सांगायला, पर देवाला सांगितलं, परत विचारायला, अरे किती कोड घालायचं देवा, किती वज टाकायचं, काय कमी केलंय वे त्याने. दोघं नवरा बायको तशीच राहिली. मुलगा मरणाच्या दारात आहे. त्या दिवशी मल्लाप्पा चौगुले आले. चौगुलेला त्या चंद्राबाईने सांगितलं, देवाला माझा निरोप दे. देवाला निरोप घेऊन गेला. आणि देवाला निरोप घेऊन गेल्यावरती संध्याकाळची वेळ झाली होती. निरोप घेऊन गेल्यावरती देवानं सांगितलं, हे म्हणला जा चौगुल्या म्हणला. नदीवरती गुळ खायला दिला, नदीवरती पाणी प्यायला लावलं. देवाने झोपून घेतलं. आता काय करायचं, देव तो झोपी गेला, काय सांगायचं देवाला. तुझी कुत्री ओळायला लागली, रात्रभर झोप नाही, सकाळच्या पारी उठला, नदी आंघोळ केली, देवाला सांगायला लागला, ए म्हणला चौगुल्या तू लिंगायत आहे का वाणी आहेस र का मराठा आहेस. म्हणला मी लिंगायत आहे. जा म्हणला रांडाच्या सांग धोंडीपाला बाळू धनगर भेटलाच नाही म्हणून. हे म्हणली देवा निरोप घेऊन आलो या. अरे सांग त्याला मी भेटलो नाही म्हणून. त्याला कळून चुकलं की पोरग गेलं म्हणून. संध्याकाळी 4 वाजता आला. पोरग उठून बसलं होतं, ठणठणीत झालं होतं. कळलं ज्या वेळेला गुळ खायला दिला तेव्हाच पोरग नीट झालं होतं. पुन्हा 1950ला त्याच कल्लाप्पा सुतारांचा मुलगा जनार्दन सुतार आजारी पडले. 6 महिने झाले. 5व्या महिन्यापासून आजारी पडले. दररोज 5 इंजेक्शन पोटात मारावं लागायची. शंकेश्वराचे डॉक्टर होते चांदबाई, त्यांनी सांगितलं पोरग घरी घेऊन जा. 7वा महिना होता झालेला पोराला, जगणार नाही म्हणले पोरग. चंद्राबाई सुतारीन हुशार होती, ती पोरग उचललं आणि तडक मामापाशी गेली, मामाच्या पायावर टाकलं. हे म्हणलीस मामा हे पोर बघ म्हणली तुझं तू. मामा मला ए सुतारने कशाला आलीस रे माझ्याकडं, मला काय एवढंच काम आहे बरं. अरे लय काम खोळांबले ती. हे म्हणली देवा हे तुझ्या पुढे टाकलंय, तू दिलंय नव, जगवायचं तर जग नाही तर मारायचं तर मार. हे म्हणली सुतारने जा म्हणली घेऊन तिकडं. सुतारने उठायचं नाही म्हणली देवा मी उठणार नाही, तुझं तू बघ म्हणली काय करायचं ती. कोडं पडलं, कपाळ भरून मांडारा लावला. जा म्हणला सुतारने, दिला आयुष्य वाढून. साली 1950ला आयुष्य वाढून दिलं. 7च महिने आयुष्य होतं, आयुष्य वाढून दिलं. आज 2026 76 वर्षाचे जिवंत आहेत. आणि आज जरी विचारलं ना भेटतात एकादशीला तिथं आदमापुरामध्ये. ती चंद्राबाई सुतारां साल 1955. मामा कर्नाटकच्या भागामध्ये, आणि कर्नाटकच्या भागामध्ये माझा भगवंत गेला. आणि आठवण आली चंद्राबाई सुतारणीला. वय झालं होतं तिचं पण. मालकाला म्हटली मालक अहो देव गेला या, कधी यायचा हो माघारी, चला की जाऊ देवाकडं. हे म्हणले अगं आत्ता गेलाय ना, येईल की माघारी. अहो सांडगं बनवले ती, पापड केले ती, उडदाची डाळ हाय, पोळ्यासाठी घरा केला या. देवाला लय आवडतात पोळ्या, देवाला लय आवडायच्या. पण आपल्यासारख्या नाही. आपल्या पोळ्या कशा असतात माहिनो बोला, पूर्णात पोळी का पूर्णात कणकी, तू पुराण का पूर्णात कणिक, बोला लवकर. हा वा, हे आजी ही बोलत नाही. भूक लागले काय तुम्हाला? हा भुकेली तू? अयो दुपारी जेवलं नाही. अच्छा तुमच्या सगळ्याच्या वतीनं आजी पुढं बसवली, जमलं गाड्या आजी वा. ऐका तशा पोळ्या मामाला आवडत नसायच्या. खपली गव्हाचं पीठ करायचं, खपली गव्हाचा गरा करायचा आणि त्याचं सारण करायचं. जशा सजोरे बनवतात का नाही तशा पोळ्या देवाला आवडायच्या. सगळं गोठुडं बांधलं निघाली. पण 2 दिवस लागणार. बकरी निंगापुरामध्ये, हे माहिनो भक्ती ऐकून जा, बकरी निंगापुरामध्ये 2 दिवस लागणार म्हणून तांदळाच्या भाकरी घेतल्या, ठेसा घेतला, वाटाण्याची चटणी बनवली, सगळं बांधून घेतलं. आणि यादवाडमध्ये संध्याकाळी मुक्काम पडला. लक्ष्मणना सुंधुळींच्या इथं मुक्काम पडला. जेवण जेवलेलं शेळ्या. दुसऱ्या दिवशी प्रवास सुरू झाला. संध्याकाळी 5 वाजता तळावरती पोचली. गठुडं होतं, गठुडं उतरावलं. तोपर्यंत मामाची बकरी आली. ती वाघर जात होती. मामा तंबूपाशी आला, 2 पायावरती बसला. चूल भरली, लोक येणारी दर्शन घेत होती. धोंडीबा सुताराला दर्शन घेतला. चंद्राबाई सुतारीन उठली, मामाच्या समोर आल्या. बरोबर देवानं आचका टिचकाट भडा भडा शिव्या द्यायला सुरुवात केली. मामा लय शिव्या द्यायचा. हे म्हणला सुतारने रांडचे का ग उशीर लावला, सुकाळीचे एवढा येळ असतो वय,
हे म्हणली देवा काय जवळ आहे वैर, हे म्हणली मला भूक लागली जेव्हा काहीतरी खायला दे म्हणली, हे देवा आता थांब म्हणली तुला आता जेवण करून देते, हे म्हणली सुतारने मला आता भूक लागली तू काय देतीस रे मला येळ नाही मला आता जेवायला दे, ती म्हणायची देवा थांब तुला आत्ता जेवण म्हणून देते, सांडगं आणले ती पापड आणले ती उडदाची डाळ देवाला ती काय म्हणतात घुटं म्हणतात का काय म्हणतात उडदाचं उडदाची आमटी, हां जी आमटी बरं गुठं तर गुठं आमटी तर आमटी ती देवाला आवडायची, हरभऱ्याचा घोळाना देवाला आवडायचा, हे म्हणली देवा आत्ता बनवून तुला देती, हे म्हणली देव म्हणायला लागला हे सुतारने अरे इथं मला भूक लागली या आणि तू कधी बनवणार मला, तू कधी खायला देणार, तू काय हाय ती मला दे. डोळ्यात पाणी आलं महिनो, सांगू लागली देवा अरे तू मागतो या माझ्यापाशी काय नाही, देवा थांब की र देवा. देव म्हणला तू माझ्यासाठी काय करून आणलं नाही, अरे देवा 2 दिवस लागलं, गाडी नाही घोडं नाही येळ लागला रे देवा. सुतारण्याशी समोर उभा राहिलेली मामा असा घोंगडीवरती बसलेला माईंनो, हे भक्ती असावी ना त्या सुतारणीसारखी असावी. दादांनो देवाचं प्रेम लय मोठं आहे. हा माझा देव कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या पंथाचा नाही रे ताईंनो, देव फक्त आणि फक्त भक्तीचा आहे. सुतारणी पुढं उभा राहिली, डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या, देवा अरे तू मागतोयस पण माझ्यापाशी काय नाही, थांब की र देवा. हे सुतारणे अरे त्या गठोड्यात काय आहे दे की रे इकडं. काखलं गठुड होतं माहिनो, कसलं शिळ्या तुकडं होतं, भाकरी होत्या, उष्ट तुकडं होतं. देवा म्हणली काय नाही रे ह्यात माझं सामान आहे, आण म्हणला इकडं. नग देवा हे सुतारणे मी सांगतो ना व आण इकडं म्हणून, ऐकलं नाहीस. 2-4 शिव्या दिल्या सुतारणी, कधी गठुडं घेतलं, त्या गठुड्यामध्ये उष्टी भाकर होती सुतारणीची, वाकड्याला तुकडं होतं महाराज. आणि सुतारणी सांगू लागली देवा 2 पायावरती भगवंत बसला वहा आणि गठुडं सोडायला सुरुवात केली. सांगितलं देवा हात जोडलं सुतारणीनं, ए मामा अरे नको र खाऊ, अरे ती माझं उष्ट तुकडं आहे ती, ए माझ्या भगवंता अरे कुठलं पाप मी केलं रे माझं उष्ट तुला खायला लागतंय. अरे मी सुतारीन हाय, तू देव हाईस, नकर खाऊ नको खाऊस. देव सोडत होता माईंनो, अरे भक्ती अशी असावी. सोडत होता देवानं, भाकरी सोडली. ए दादांनो शिळ्या तुकडं होतं रे, शिळं तुकडं होतं, वाकडं झालेलं तुकडं, एवढाचा ठेसा राहिलेला शिल्लक. माझ्या भगवंतानं ते तुकडा उचलला आणि त्या ठेशामध्ये बुडवल्या बरोबर रडू लागली, सांगू लागली हे देवा अरे हे पाप म्हणावं का पुण्य म्हणावं काय मला ठाव नाही, पर देवा मला पापाचं धनी बनू नगस र. त्यावेळेला माझा भगवंत म्हणतो हे सुतारणे अरे तुझं हे उष्ट असलं आणि शिळ तुकडं जरी असलं नव तरी ह्याला भक्तीचा सुगंध आहे बघ. आणि या मामानं त्या चंद्राबाई सुतारणीचं शिळ तुकडं खाल्लं व आनंदानं खाऊ लागला. या कलियुगाचा राम म्हणजे माझा मामा आहे आणि कलियुगाची शबरी म्हणजे चंद्राबाई सुतारी नाही. महिनो त्यावेळेला तिला सांगितलं हे म्हणला सुतारने तुझ्या लेकाला म्या आयुष्य वाढून दिलं नव, तुझ्या नातवाला बी मी आयुष्य वाढून दिलं नव, तुला ठाव आहे नव. होय देवा ठाव आहे र देवा. अरे सुतारने तुझ्या हातचं तुकडं खाल्लं म्हणून मला त्या तुकड्याला जागावं लागलं. हे धोंडीबा अरे तू माझ्या शेळ्या मेंढ्यासाठी राबलाच नव म्हणून मला त्याच्यासाठी जागावं लागलं आणि तुझ्या लेकरांना आयुष्य वाढून द्यावं लागलं. उपकार ठेवून घेणारा आपला देव नाही हो, म्हणून भाकरी आणत जा, शेळ्या मेंढ्याला चारा द्या. भगवंत असा हे भाकरीचं महत्व आहे माहिनो. हा आयुष्यभर परपंचाच्या भाकरी थापल्यास ना, आयुष्यभर परपंचात जोपासलाच ना, आपण राबतोय ना. माणूस जाईपर्यंत परपंचासाठी राबतोय. मला इथं बसलेल्यापैकी कुणीच सांगा गड्या स्वतःसाठी आज कोण जगलं सांगा, स्वतःसाठी जगलेली सांगा. महाराज कोण जगलं? कुणासाठी? स्वतःसाठी जगलोच नाही रे. जगलो पोरांसाठी, जगलो नातवांसाठी, परपंच उभा केला स्वतःसाठी नाहीच, पाठीमागच्यांसाठी आहे. स्वतःसाठी काय? फक्त त्याची सेवा ही स्वतःसाठी आहे, तीच आपल्या बरोबर येणार आहे, बाकी सगळं शून्य आहे. ठीक आहे.
पण भगवंत आला, मामा आला, सर्वांनी सुंदर सेवा करा, सर्वांनी या सर्व सहकार्य करायचं. संयोजक आयोजक असतील त्यांनी सहकार्य करायचं, त्यांना सर्वांनी पंक्ती घाला, कोपरा का होईना बकऱ्यांना चालायला द्या. जर तो त्याच्या निर्जीव कुऱ्हाडीचं लक्षात ठेवत असेल, त्याच्या 40-45 हजाराच्या बकऱ्यांची काळजी तो भगवंत करत असेल, तर तुमच्या घरच्या गुराढोरांची सुद्धा काळजी माझा भगवंत केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, म्हणून सर्वांनी चारा द्या अशी विनंती. बरं, आपल्या हातात मगाशी सांगितलं काय आहे व हातात आपल्या हातात असतं ना, ए पावसा पड म्हणलं असतं, ए पावसा थांब म्हणलं असतं. इतका पाऊस पडला गेलो, इतका पाऊस पडला, मुळा सकाट ऊस वाहून गेला. काय होता भुईमुग, मुळा सकाळ भुईमुग गेला, खडक दाखवला डायरेक्ट. काय होतं? काही आपल्या हातामध्ये नाही. सुंदर सेवा करा. हा भगवंत आला ना, या भगवंताकडून त्याची सेवा मागून घ्या. एका साल 1948 मामा आदमापूरपासून एक 13 किलोमीटर 12 किलोमीटरवर सुरूपल्ली नावाचं गाव आहे. तिथं कोंडीबा नावाचा माणूस, कोंडबा, आवबा, रावबा ही तिघं भाव. पण या तिघा भावामध्ये फक्त कोंडीबा पाटलांनाच 1948ला एक मुलगा झाला. बाकी दोन्ही भावांना मुलगा नव्हता. कोंडीबा पाटलांना 2 मुली होत्या. 1948ला मुलगा झाला. कोंडीबा पाटलांचा मामांच्या बरोबर सदैव बकरी आली की मामांच्या बर चालणं आहे, मामांच्या बर तिथं सेवा चालू आहे, काय पडेल ती काम करायचं. हा म्हणता म्हणता मुलगा त्यांच्याबरोबर जायला लागला. 12 वर्ष 1960 साधारणतः हा फेब्रुवारीचा महिना. 9 एकर जमीन होती. मामांची बकरी शेजारच्या गावात, आता सुरूपल्लीला बकरी येणार आहेत. तर वडिलांना, कोंडीबा पाटलांना काहीतरी काम निघालं, कोल्हापूरला जावं लागणार आहे. आणि बोला 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 मांच्या नावानं कोल्हापूरला जावं लागणार आहे. म्हणून घरी आले आणि धोंडीबा पाटील नाव, भिकाजी पाटील मुलाचं नाव भिकाजी पाटील, त्यांच्या पोराचं नाव धोंडीबा मामा. भिकाजी पाटील लहान मुलगा 12 वर्षाचं. आणि या भिकाजी मामांना, भिकाजी पाटलांना वडील सांगतायत, कोंडीबा पाटील सांगतायत, ए म्हणला पोरा, मी या कोल्हापूरला चाललोय, उद्या देव येणार आहे, सकाळच्या पारी शेतावरती जा, आज आला नव की आज्याला काय कमी जास्त असेल ते समज बघ, काही बी कमी पडू देऊ नको. मामाला अजून सुद्धा त्या भागामध्ये आजा म्हणतात. त्या घराण्याचं नातं त्या भगवंताचं तसं आहे. आणि वडील निघून गेले. दिवसभर पोराच्या डोक्यामध्ये उद्या देव येणार आहे, आणि उद्या देव आला की उद्या देवाचं समज आपल्याला काय कमी जास्त असेल ती काय सांगेल ती बघायचं आहे. रात्रभर हा म्हणता दिवस मावळला, रात्रभर पोराला झोप नाही. हां, तळमळ असावी ना तर अशी असावी. मी नेहमी सांगतो, बापाचा प्रश्न होऊ नये तर बापाचं उत्तर व्हावं. ह्या मुलामुलींना माझं सांगणं आहे. बापाचा प्रश्न म्हणून, आईबापाचा प्रश्न म्हणून कधी निर्माण होऊ नये, आईबापाचं उत्तर म्हणून निर्माण व्हावं. डोळे झाकून आईबापाला आपल्या लेकरावरती विश्वास ठेवता आला पाहिजे. हां, त्यासाठी मी नेहमी सांगतो, लेकरबाळांना मामांच्या सेवेत घेऊन येत जावा. हां, जी मामांच्या सेवेत आली, मामांच्या सेवेत राहील ना, ती 100% सांगतो कधी बिघडणार नाही. हां, त्यांना ती सवय लागली पाहिजे. हां, सवय अतिशय महत्त्वाची, सवय अतिशय महत्त्वाची. हां, ठीक आहे. ह्यांना आत्ता जर सवय लागली, हळूहळू पडेल वळण इंद्रिय असं कळलं. हां, ती एकदा वळण पडलं ना की ते पडतं. एक साधी गोष्ट सांगून जातो बघा. मी काय, आमचे इंगळे बाबा सांगायचे, एक चोर होता, चोरानं चोरी केली आणि अटक केलं त्याला. महाराज अटक केलं त्याला. एक 6 महिन्यांनी सुटला. 6 महिन्यांनी सुटल्यावरती तो दफेदार, त्यांनी सगळं साहित्य दिलं, काय 200-400 रुपये ते पण दिले, आणि विचारलं, आता म्हणला का तू चोरी करू नकोस, जा म्हणला व्यवस्थित. काय करणार गेल्यावरती? काय नाही म्हणला, इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात जाणार, पहिली बॅटरी घेणार. मला वाटलं लबीज वाय लागत असेल म्हणून बॅटरी घेईल. म्हणला काय करणार बॅटरी, कशाला बॅटरी? काय नाही म्हणला, ज्या घरात चोरी करायला गेलतो ना तो बॅटरी नव्हती म्हणलं माझ्यापाशी, आणि लाईटचं बटन दाबाय गेलो, ती टेपचं बटन पडलं, सगळी जागी झाली, मला धरून दिलं. मग आता बॅटरी घेऊन काय करणार, चोरीच करणार का नाही?
सवय लागली हो, म्हणून ही सवय लेकरांना. ही लेकरं आणलेत ना तुम्ही, लाख मोलाचं काम आहे का. त्या लेकराला रात्रभर झोप नाही, 12-1 वाजता कसं झोप लागली, सकाळच्या पारी आईनं काही उठावलं नाही, 8-8:30 झाले आणि खडबडून जागं झालं आणि रडायला लागलं. ए आहे म्हणलं, तुम्हाला उठवलं नाही, देव आला असेल, देव गेला असेल, देवा आजा पुढच्या गावाला गेला तर मी बाला काय सांगू. पटापटा आईनं आंघोळ घातली, न जेवता तसंच पळालं. आई सांगते ए दादा जेवण कर, जेवण कर, जेवण कर. नाही थांबलं, तसंच पुढं गेलं, शेतावरती जाऊन थांबलं. वाट बघतंय देवाची. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, पोरगं जेवाय आलं नाही म्हणून बहिणींना बोलवायला पाठवलं. पुरी गेल्या, बोलवलं, ए म्हणले दादा चल जेवायला. नाही म्हणला, देवाला आल्याशिवाय मी येणार नाही. अरे चल, तास 1.5 तास त्यांनी घालवला. ते आलं ना, ती निघून गेल्या, मागायला सांगितलं, येत नाही म्हणून सांगितलं. दुपारी आई भाकरी घेऊन आले, जसं आईला बघितलं तसं रडायला लागलं. सांगितलं, आहे तुम्हाला उठवलं नाही, देव पुढच्या गावाला निघून गेला. हे गप्र म्हणली, दादा येईल की देव माघारी. अगं कसं येईल, बानं सांगितलं होतं देव आल्यावरती त्याचं समद काम कर म्हणून, आता बाला मी काय सांगू. रडायला लागलं. परत आईने समजावलं. आई भाकरी घेऊन आली होती, 4 घास खा, 4 घास म्हणत होती, नाही खाल्लं त्यानं. शेवट कटाळून गेली. पोरींना सांगितलं, ए म्हणली दाद्याला जेव घाला. जेवलं नाही. 2 वाजल्या. पोटामध्ये अशा कालव व्हायला लागली. भूक लागायला लागली. टाचा वर करायचं आणि पाहायचं देव येतोय का नाही, देव येतोय का नाही, देव येतोय का नाही. 2 वाजल्या, 2:30 वाजल्या आणि रडायला लागलं. देव आता येत नाही, देव पुढच्या गावाला गेला. 3-3:30चा सुमार झाला होता आणि अचानक धूळ उठायला लागली आणि गोडी दिसायला लागली. तशी पोरीने सांगितलं, ए म्हणलं, तो देवाची गोडी आली. तसं पळत गेलं, घोड्याला आडवं केलं, तोपर्यंत देव आला होता. ए म्हणला, का रे पोरा घोड माझी बकरी अडवलीस. असं म्हटल्यावरती हात केला होता, असा बकरी अडवली होती. का अडवलीस, कोण रे तू, कोणाचाच तू पोर. तेव्हाने विचारलं, सांगितलं, मी भिकाजी पाटलाचा पोर, मी कोंडीबा पाटलाचा पोर हाय भिकाजी. अरे कशापाय बकरी अडवलीस. मला बाण सांगितलं, या देव आला की देवाचं समद काम कर, काय कमी जास्ती समद बघ. देवाला हसा यायला लागलं. ही 12 वर्षाचं पोर म्हणतंय की देवाचं काय कमी जास्त आहे ती बघ आणि मला बघाय सांगितलंय. देवाने विचारलं, काय करतो रे. समद काम करतो की काय, तुम्ही बी सांगा. देवानं हसत म्हणला, माझी एवढी बकरी चारवणार. होय म्हणला, आणतो की. सगळी बकरी घेतली, सगळ्या गाड्यावर बकरी चाराय गेलं. 9 एकरामध्ये बकरी फिरवली, तुडुंब चरून झाली आणि 5:30-5 वाजता बकरी आली. देवाचा झाडाखाली बसला होता. बकरी माघारी आली, पोटभर जेवलेली खाल्लेलं बकऱ्याने. पोरं सगळी मागं थांबलेली, देव तंबोखा तिथं झाडाखाली बसलेला. आणि देवाची नजर गेली त्या पोरावरती. पोराला बोलला, ए म्हणला, इकडे ये रे पोरा. बोलवलं पुढं. काय रे नाव म्हणला तुझं. मी भिकाजी पाटील आहे. हे म्हणला, बकरी चारलीस, लय बैस काम केलंस बघ. हे बकरी जोगवली नव की माझं बी पोट भरतं या. ए बोल नका, पटापटा बसून घ्या, चला तिकडे बसा पटकन. तर गप्पा मारत ए ताई जागा ठेव की तिथं. यायला सर आतमध्ये, इकडं कुठं मध्ये बसताय. सर पुढं, सर आजी बस पुढं. आजी तू पुढे ये इथं. आजी इथं पुढे ये. अगं आजी शिवाय स्वाब नसती घराला. आजी ये इथं तू. होय होय खरं आहे बरं का. हो, ज्या घरात आजी आजोबानं त्या घराला वैभव बरं का. हा होय. आणि एक सांग का, आता विषय निघला म्हणून महाराज बघा, नातवाचा आणि नातीचा पहिला मित्र आणि मैत्रीण आजी आणि आजोबा. काय म्हणायचे आजी, बरोबर आहे की नाही. हा हा, आमच्या आजी आजोबाने आमचंही लय लाड केलं. ठीक आहे, म्हणजे आज्या बघितलं जरा मलाही बरं वाटतं. असं ते चला. हा, देवानं असं समोर बोलावलं. देव विचारू लागला, अरे बकरी चारलीस नव, काय देऊ र तुला. देव त्याला विचारतोय, तुला काय देऊ. पोर म्हणतोय, मला काय बी नग. हे म्हणला, अरे बकरी चारल्यात नव. खिशात हात घातला महाराज आणि पाकिट काढलं आणि पुढं टाकलं. करकरीत नोटा देवाच्या पाकिटमध्ये. हे म्हणला, घे तुला पैक काढून. हे नग नग देवा पैक नग. अरे का रे म्हणला, मग काय पाहिजे तुला. खांद्यावरचं कांबळं काढलं पुढं टाकलं. तसं 2 पावलं मागं सरलं. हे म्हणला, कांबळं घे, तुला ढोरं राखायला होईल. हे देवा तुझं कांबळं बी नको. देव राग आला देवाला. अरे कांबळं नक, पैक नक, मग काय देऊ र. मग डोहीवरचा फेटा काढला. अरे देवाचा फेटा तो काय साधा होता का. रुमाल म्हणायची त्या फेट्याला. आपल्या फेट्यासारखा फेटा नाही बरं का महाराज. तो चौकोनी असायचा आणि एका कोपऱ्याला मामा धरायचा आणि तो बांधायचा.
म्हणून ती वेगवेगळं असं दिसतं मामाचं, त्याच्यामुळे दिसायचं. सोन्याची किनार त्या फेट्याला आहे, चांदीची जर आहे त्याला. फेटा काढला, ए म्हणला देवा तुझा फेटा नको. देव वैतागला, भडा 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 शिव्या दिल्या. ए म्हणला सुकाळीच्या, अरे पैका नको, कांबळं नको, भ्रुमाल नको, काय देऊ रे तुला? माझी बकरी चारलीच नव, तुझं उपकार ठेवून नकायच, मला काय देऊ तुला सांग? तेव्हा उभा राहिला, रागावला देव त्याच्यावरती. हे देवा म्हणला काय बी नको, काय बी कसं नग, म्या कुणाचं बी उपकार ठेवून घेत नसतो या. तसं ती पोर पुढं आलं, हात जोडलं. उत्तर नीट ऐका, 12 वर्षाच्या पोराला कळलं काय मागावं. हात जोडलं, पुढं आलं, गुडघ्यावर बसलं, सांगितलं, हे म्हणले देवा आजा तुझं पैक नग, तुझं कांबळं नक, तुझा रुमाल नक, तुझी काठी बी नग. अरे मग काय देऊ र तुला? तुला द्यायचंय नव. ए आजा मला एकच दे. अरे पर काय देऊ? ए देवा, ए माझ्या आजा, मला तुला द्यायचंय नव, मला एक गोष्ट पाहिजे तुझ्याकडून. काय पाहिजे रे तुला? म्हणला मला तू पाहिजे, तुझ्या बकऱ्याची सेवा पाहिजे. काय मागणं मागितलं? अरे देवाला एवढं मागितलं, देवानं हातातली काठी वर केली, दान दिशी धरणी मायावर आपटली, सांगितलं, हे लेकरा, अरे आज पतवर बाळू धनगराला कुणी बी जिंकलं नाही, पर तू जिंकलंस गाड्या. आणि पाठीवरती थाप टाकली, पोरग उठवलं. त्या दिवसापासून भिकाजी पाटलांना जवळ केलं. समाधीच्या संजीवन समाधीच्या महापर्व काळामध्ये त्यांच्याच घरचं दूध माझा भगवंत प्यायचा. अखंड सेवा मामांच्या बकऱ्याची केली, कधीच काही मागितलं नाही, कधी अपेक्षा केली नाही. 1966ला देवाची समाधी झाली. आनंदानं चाललेला भिकाजी मामांचा परपंचाला कुठंतरी नजर लागली, नेतनी फेर फिरला. आणि साल 1975 सालाला भिकाजी मामांची पत्नी रखमा मामी आजारी पडल्या. लय दवाखानं केलं, लय दवाखानं, बारीक आवाजात लावायचं फक्त, लय दवाखानं केलं, पण नो उपचार झालं नाही. त्यांना 1 मुलगा, 4 मुली, 5 जणाचा पोरं. आणि काळजी वाटायला लागली भिकाजी मामांना. शेवट कोणीतरी सांगितलं, कोल्हापूरला CPRचा दवाखाना, लय सरकारी दवाखाना मोठा आहे, त्या दवाखान्यामध्ये, थोडा कमी करा आवाज दादा, हां, त्या दवाखान्यामध्ये डॉक्टर चांगला आहे, विलाज नाही. शेवट बायकोला उचललं आणि कोल्हापूर गाठलं. घरी 5 लेकरं आहेत, मोठी पोरगी 11, 12, 13 वर्षाची असेल. त्यांनी काळज कच्च करून लेकरांना खाऊ घालावं, त्याला सांगितलं लक्ष ठेवा. दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्या मामी. उपचार सुरू झाले. 4-8 दिवस राहायचं, पुन्हा घरी यायचं, लेकरांना भेटायचं. लेकरांनी आलं की विचारायचं, आई कशी आहे, कधी येणार आहे आई? खैर लेकरांनो, बरी झाली की घेऊन येतो. पुन्हा जायचं कोल्हापूरला, पुन्हा माघारी वाऱ्या चालू झाल्या. असताना तब्येत अशी होती मामींची, आणखी तब्येत मामींनो खालावत चालली. आणि एक दिवस जवळजवळ महिना, 1.25 महिना लुटून गेला होता. आणि भिकाजी मामा डॉक्टर पशी गेले. डॉक्टरला विचारलं, डॉक्टर काय झालंय व माझ्या मंडळीला, बरी करा की हो तिला. हे म्हणला प्रयत्न चालू आहेत माझे. तो दिवस कसा तरी गेला, पण त्रास वाढायला लागला हे त्यांच्याही लक्षात आलं. पुन्हा डॉक्टर पशी दुसऱ्या दिवशी गेले. हात जोडलं डॉक्टरला, पाय धरलं, सांगितलं, डॉक्टर तुम्ही मला खरं सांगत नाही, मला माहिती आहे, पण काय झालंय व माझ्या मंडळीला? माझी बायको वाचवावं, माझी 5 पोरं आहे, माझा परपंच उघड्यावरती पडल, माझा परपंच उघड्यावरती पडल, माझी लहान लहान लेकरं आहेत, काही करा, तुमच्या इथं सालं घालतो, मला रुपया देऊ नका, पण माझी बायको वाचवा. फक्त आता बोलू नका बरं का कोणी, पुजारी बोलू नका, आता शांत राहा, एक 15 मिनिटं फक्त झालं आपला. माझी मंडळी वाचवा. पाय धरलं डॉक्टरचं. आणि एक सांगू का दादांनो, ह्या जगात, नीट ऐका बरं का, ह्या जगात शेवटच्या क्षणाला आपलं साथीदार जर खरी कोणी असेल ना, तर नवरा बायको एकामेकाचं खरं साथीदार आहेत बरं का. हा,
आणि एखाद्या लेकरांची आई गेली ना, त्यांच्या हृदयातलं दुःख ती सांगू शकत नाही, पण भयान दुःख असतं बरं का. हे किंवा खायला नसेल ना तरी चालेल बरं का, घरामध्ये आई आणि बाप असावेत बस. सपरामध्ये राहण्याची तयारी असती, पण ते दोन्ही असावेत. डोळ्यातनं पाणी येत होतं भिकाजी मामांच्या. शेवट डॉक्टरने सांगितलं तुमच्या मंडळीचं ऑपरेशन करावं लागेल, पोटामध्ये गाठी झाल्या, त्या जर फुटल्या तर बायको तुमची मंडळी जगणार नाही. उद्याची उद्या 7 बाटल्या औषध घेऊन रक्त घेऊन या. डोळं पुसलं, सकाळच्या पारी उठलेत महाराज रक्त आणायला. अख्खं कोल्हापूर पालतं घातलं. काय नियतीला माहिती असतं ते तिलाच माहिती आहे. दादांनो, बाईंनो, दुपार 3 वाजल्या, 1 बाटली रक्ताची भेटली नाही. हातात झाले भिकाजी मामा. दवाखान्याच्या पायरीवरती बसून डसा डसा रडायला लागले. रखमे, आता ऑपरेशन होत नाही आणि तू जगत नाहीस. अरे अख्खं कोल्हापूर फिरलो पर कुठं बी रक्त भेटलं नाही. रखमा मामीला झोप लागली होती. रखमा मामी पैसे आले, बघितलं, बायकोला हात जोडले, सांगितलं आता सगळं घराणं मामाच्या दारात आहे. तिथून निघाले, संभाजीनगर कोल्हापूरच्या शेजारी बस स्टँडवरती आले आणि आदमापूर गाठलं. 5:30-6:30च्या आसपास आदमापुरात पोचले. समाधी मंदिराला समाधीला कडकडून मिठी मारली, ढसा ढसा रडून सांगितलं देवा आज पतवर तुझ्यापाशी काय मागितलं नाही बघ, पण आज परपंच हा उघडा पडायची वेळ आली. अरे लय प्रयत्न केलं पण आज रक्त भेटलं नाही, माझी रखमी जगणार नाही बघ देवा, काय करायचं तुझं तू कर. मी आता तिच्याकडे मेलेली ती मला बघवणार नाही, तिचं काय व्हायचंय ते तिकडं होऊ दे, पण मी आता तुझ्यातून जाणार नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. माहीत दादांनो 8 दिवस गेले आणि 8व्या दिवशी निरोप आला, हे भिकाजी अरे रखमी घरी आली, काय करतो या. झाडलोट चालली होती मंदिराच्या आवारातली. कळलं की बायको घरी आली म्हणून सगळं काम, हातातली झाडलोट सोडली नाही, ती सगळी झाडलोट केली. देवापाशी गेलं, हात जोडलं देवाला, सांगितलं मामा रखमी घरी आली, कशी आली मला ठाव नाही. देवा जातो वाट बघत असेल माझी तू, पर तू माझं घरानं ऐकलं एवढं खरं आहे. निघालं तिथून. 13 किलोमीटर आहे हो. मी नेहमी सांगतो आपला मामा आहे ना संजीवन समाधी घेऊन राहिला. कोण म्हणतं मामा गेला हो. साले 1975 गावात आला, घराकडे जायचं धाडस होत नव्हतं. बायको विचारल मरणाच्या दारात टाकून मला कुठं गेलात. हो तुमच्याशिवाय मला कोण आहे, कुठं गेलता तुम्ही, काय सांगू तिला. पावलं जड झाली दादांनो, पावलं जड झाली. हळूहळू घराकडे जायला सुरुवात केली. मोठ्या पोरीचं काम चाललं होतं बाहेर. जसं बाला बघितलं तसा आवाज टाकला, ए बाला, आणि सगळी पाचीची पाची पोरं पळत गेली, कडकडून मिठी मारली. विचारला आई कुठे. आतल्या घरामध्ये घोंगडी टाकली होती, तिच्यावरती मामीला झोपवलं होतं. मामीकडे जायला जसं मामीने बघितलं तसं डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या. भिकाजी मामा जवळ जाऊन बसलं. विचारलं रखमे हा ऑपरेशन झालं वय तुझं. फक्त मुंडकं हलवलं. डोळ्यातनं पाण्याच्या धारा, दोघांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा. पोरं विचारतात बा का रडतो या. बारकी पोरं विचारतात आहे का रडती, काय झालं ग तुला, दुखतंय तुझं. ए बा काय झालं रे बा. भिकाजी मामा विचारतात अगं रखमे पण रक्त कुणी आणून दिलं ग. मामीच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता. महिनो कसं तरी सावरलं, सांगितलं अव त्यांनी कुठं गेलता तुम्ही, मी तुमची लय वाट बघितली. अव समज खरं आहे पण रक्त कोणी आणून दिलं त्यांनी मला काय बी ठाव नाही बघा, पण रक्त कोणी आणलं मला ठाव नाही. मला ऑपरेशनला घेतलं त्या संध्याकाळी तुम्ही रक्तासाठी गेला, कुठं गेलता तुम्ही.
अहो म्या लय वाट बघितली, मी समजायला सांगायची माझ्या मालकाला बोलवा, माझ्या धान्याला बोलवा. अहो मला लय भीती वाटत होती ऑपरेशनची. तुम्हाला ठाव आहे नव, मी किती घाबरती इंजेक्शनाला ह्याला. तुम्ही कुठं गेलता सा? अहो निरोप पाठवून तुम्ही आला नाही सा, मला ऑपरेशनला नेलं. मला लय भीती वाटत होती, तुम्ही याय ना. मग म्या मामासनी आवाज दिला, सांगितलं ए मामा, अरे तुझी लेक आहे तर हाय मरणाच्या दारात, माझं मालक बे नाही ते. कुठं हायस रे देवा, तू तरी ये की रे माझ्यापाशी. म्या मामासनी आवाज दिला आणि धनी मामा आलं व माझ्या उशाला उभं राहिलं. माझ्या डोक्यावरनं हात फिरवला, माझ्या संग बोलत होतं आणि सांगत होतं, ए रकमे का काळजी करतीया? अरे शेळ्या मेंढ्यासाठी राबलीच ना व माझ्या तू. तुझा सासरा राबला, तुझा मालक राबलाय, तुम्ही राबलाय नव, अजून बी राबताय नव. का काळजी करते? मी हाय नव. अवधनी देव डोक्यावरनं हात फिरवत होता, मला आधार देत होता, माझ्या संग बोलत होता मामा. पण तुम्ही कुठं गेलता सा? त्यावेळेस सांगितलं, ए रकमे, अरे अक्क कोल्हापूर पालतं घातलं, पण एक बी रक्ताची बाटली कुणी बी दिली नाही बघ. तुझी जगण्याची आशा संपली होती. आपल्याला मामाशीवर कोण आहे रकमे? आदमापूरला गेलो, त्या देवाला सांगितलं, 8 दिवस तिथंच राहिलो बघ. ए रकमे, अरे तुला रक्ताच्या बाटल्या दुसरं तिसरं कुणी आणून दिल्या नाही, आपला देव आला बघ रक्ताच्या बाटल्या द्यायला. अरे तुला भीती वाटून आहे म्हणून तुझ्या उशाला उभं राहिला. होय धनी, ऑपरेशन होईपर्यंत माझा मामा बोलत होतं, माझा कवा डोळा लागला मला ठाव नाही. कधी गेलं मामा कुणास ठाव. तो ढासा रडत होती आणि सांगत होती एकमेकाला, हे रकमे किती ग उपकार देवाचं, कुठं फेडायचं उपकार, किती राबतोय आपल्यासाठी. अरे कधी नव त्याची शेळ्या मेंढ्या राखतो. रकमे तू वाचली नसती तर ही लेकरं कुणाकडे बघितलं असतं सर. पण आपला देव लय मोठा आहे, त्यांनी कधी बी मोकळं सोडलेलं नाही. त्या रकमाजी मामाला, त्या रखमा मामीला आणि भिकाजी मामाला कधी मोकळं सोडलं नाही. रखमा मामीला ठणठणीत बरं केलं. त्यांचा मुलगा धोंडीमा मामा असा आनंदाचा परपंच आहे. म्हणून सांगतो, आपला मामा गेला नाही. संजीवन समाधी घेऊन आदमापुरामध्ये तुमच्या आमच्यासाठी राहिला. आज ह्या मेरेवाडीला आला, कशासाठी आला? अरे तुमचं सुखदुःख मामाला ऐकता यावं, तुमचं सुखदुःख त्याला सांगता यावं म्हणून आपला भगवंत आपल्यासाठी इथं आला. फक्त भक्ती करा, सेवा करा, तो तुम्हाला कधीच मोकळं सोडणार नाही. हो, कधी मोकळं सोडलं नाही ह्या देवानं. त्याला काही लागत नाही. त्यांनी जात बघितली नाही, पात बघितली नाही, धर्म बघितला नाही, गरिबी बघितली नाही, श्रीमंत बघितला नाही, फक्त भक्ती बघितली आणि सेवा बघितली. देव कुठं आहे ना? देव त्या बकऱ्यामध्ये. हा, आपलं लेकरू म्हणून त्या बकऱ्याला 4 घास खायला घाला, देव तुमची राखण करल. हे देवाचं बोल आहेत, माझं नाहीत. आणि माझा मामा वचनाचा खरा आहे. नीट ऐका, हा मामा वचनाचा खरा आहे. साल 1966 समाधीचा महापर्व काळ चालू आहे. संजीवन समाधीच्या मार्गावरती माझा देव आहे. आणि देव निंगापुराच्या भागामध्ये आता निघायचं आहे. मला वाटतं 30 ऑगस्ट 1966 असेल, तारीख मागं पुढं होऊ शकते. आणि सकाळच्या बारी देव आता निघणार आहे. दोंडाप्पा मुसळे गडिंग्लजची त्यांची अँबॅसिडर आणली होती. MUW 1960 नावा नंबर होता गाडीचा. गाडी येऊन थांबली. देव तंबू जवळ उठला. हे वाक्य नीट ऐका, मी वारंवार पुन्हा सांगतोय, माझा मामा वचनाचा खरा आहे. 1966 सकाळच्या 9 वाजलेल्या आहेत. मामा आता संजीवन समाधीच्या महामार्गावरती जाणार आहे. गाडी येऊन लागलेली आहे. सगळ्या मेंढक्यांना माझा भगवंत भेटलेला आहे. आणि आता शेवटची भेट घ्यायची कुणाची? त्या मेंढी माऊलीची भेट घ्यायची. भगवंत उठला, हातामध्ये काठी घेतली, खांद्यावरचं कांबळं सावरलं, चालत चालत निघाला. जसं त्या वाघरी पशी गेला तशी बकरी वरडायला लागली, म्या 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 करायला लागली. काय ओरडत होती फक्त मामाला माहित होतं. सांगत होती, देवा, हे मामा, अरे तू माय तू बा,
लेकर म्हणून संभाळ केला समजा. बकरी सांगत होती मामाला, आता तू चालला तुझ्या गावाला, अरे आमचं काय, आता आमचा वाली कोण? लेकरू म्हणून पोटाशी धरलंस रे. बकरी सांगतात मामाला आणि मोठ्या मोठ्यानं वरडायला लागली. हा भगवंत त्या वाघरीच्या कडेला गेला, 2 पायावरती बसला. ए दादांनो, या तुम्ही आम्ही मेंढी माऊलीच्या पाया पडतो हे नवल नाही. या मामानं त्या मेंढी माऊलीच्या चरणाला हात लावून पाया पडला, नमस्कार करून 5 पावलं मागं येऊन बसला. बकरी वरडत होती, डोळ्यातनं पाण्याच्या धारा होत्या बकऱ्यांच्या. तेव्हाच्या लक्षात आलं ते बकरी काय सांगतायत. तेव्हानं खिशातलं बिडीचं बंडल काढलं, समोर टाकलं. व्यंकप्पा सावकार, भोसले सावकार, लक्ष्मण मोरे, रामू गौंडी, वीराप्पा सावकार, व्यंकप्पा सावकार ही सगळी उभा आहेत, अशी गडी माणसं उभा आहेत. तेव्हानं बिडी बंडल काढलं आणि समोर टाकलं. देव सांगतोय, हे अंकाप्पा, अरे ही उघड्यावरती पडलेलं बिडी बंडल दिसतंय नव तुला? अरे ही बडी बंडल राखा, पोसा, ह्याचा सांभाळ करा, म्या तुमचा सांभाळ करल. अरे समजलं नव? व्यंकप्पा सावकारानं सांगितलं, नाही समजलं, कळलं नाही. डोळ्यातनं पाण्याच्या धारा आहे सगळ्याच्या. कारण देव आता पुन्हा भेटणार नाही, संजीवन समाधी घेणार आहे. देव उठून उभा राहिला आणि व्यंकप्पा सावकाराच्या पाठीवरती हात टाकल्या बरोबर व्यंकप्पा सारखा सावकाराला गदगदून आलं. देव सांगतोय, हे व्यंकप्पा, अरे ही उघड्यावरती पडलेलं बिडी बंडल म्हणजे ही माझी बकरी आहे ती. अरे ही बकरी राखा, ह्यांना पोसा, ह्यांचा सांभाळ करा. अरे तुम्ही यांचा सांभाळ करा, म्या तुमचा सांभाळ करल. हे त्यावेळेला देवाचं वचन आहे व्यंकप्पा सावकाराला. म्हणून माझं सांगणं आहे, तुम्ही बकरी सांभाळा, बकऱ्याची सेवा करा, माझा देव तुमचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी सुंदर अशी बकऱ्याची सेवा करा, सर्वांनी अन्नदान करा, मेंढी माऊलीला चारा द्या, अशी विनंती सर्वांना करतो. भाग्यवान आहात तुम्ही, भाग्यवान आहात तुम्ही की या कलियुगामध्ये मामासारखा देव भेटला. आज आदमापूरला गेला तो लाखोच्या संख्येनं भक्त आदमापूरला जातात. का? कारण तुमच्या आमच्या पाठीमागचा काळ नाहीसा होण्यासाठी. प्रत्येकाच्या पाठीमागं काळ आणि कलिघिरट्या घेतोय. पण एक सांगतो, ही मेंढी माऊलीच्या रूपानं प्रत्येकाच्या शेताला, प्रत्येकाच्या घरादाराला या मेंढी माऊलीचं पाऊल लागल आणि या मेंढी माऊलीच्या नखाखाली प्रत्येकाचा काळ तुडवला जाईल. आणि जसा मामाचा भंडारा सोनेरी आहे तसा प्रत्येकाचा भंडारा, प्रत्येकाचा परपंच त्या भंडाऱ्यासारखा स्वर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या मेंढी माऊलीची सुंदर अशी सेवा करा, अशी विनंती सर्वांना करतो. माझ्या देवानं सांगितलं, येणारा काळ खरंच भयंकर परिस्थिती घेऊन येतोय. माझ्या देवानं सांगितलं, मेघया न मळा माझ्या आगासाचा फळा, अश्मगाच्या धारा, हाय की गहाय मेघ उदंड हाय, हाय की गहाय मेघ उदंड हाय, बांधा आड बांध शिवा आड शिव, मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय, हाच पिका पाण्यावर हाच द्रोणागिरी पर्वतराव, देव एका पायावर उभा राहिलाय. लागलाय देव जग निहाळाय लागलाय, त्याच्या माग अंधार त्याच्या पुढं अंधार पडलाय. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातलं हाय, पिंजऱ्यातला रागू भाषण करील चित्त देवाव, हाय की गा हाय ही धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा. आदमापूर पुण्यभूमी पवित्र होईल, आदमापूर तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर होईल. पाडवा एकादशीला माझा तिथं 16 निघतो या, 33 कोटी देव सोळ्याला हजर राहतील. मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाचा मी शिव शंभोचा अवतार हाय. कांबळ्याच्या खोळत मी फुलाच्या माळत बसलो या, जग दुनियेची जडण घडण करत असतो या. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो,
जरी आयन मरीबाईची जग दुनियावरून स्वारी गा फिरेल, जाळ्यानं ताप बाळानो किरम खोकला उदंड हाय, हाय की गा हाय 18 गतरेचा एक आजार मनुष्यास होईल, डॉक्टर लोक हात टेकतील रोगाला गा औषध सापडणार नाही, आड चुकलं खरं खेड चुकणार नाही, ऐका बाळांनो ऐका तान्यांनो, कोरोनापेक्षाही महाभयंकर महामारी गा येईल. देवाने भाकणूक सांगितली, कोरोनापेक्षाही महाभयंकर महामारी गा येईल, 100% महामारी येणार, सावध व्हा. देवाचं वाक्य कधी खोटं होणार नाही. देवानं सांगितलं भारताच्या राजकारणामध्ये मोठा युगुड लागल, देशाच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल, राजकीय नेते मंडळी या सत्ता संपत्तीच्या मागगा लागतील, राजकीय नेते मंडळी सत्ता संपत्तीच्या मागगा लागतील, राजकीय नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षामध्ये कोलांटा उड्या गा मारतील, राजकीय नेते मंडळी सत्ता संपत्तीच्या मागगा लागतील. देवाचं वाक्य कधी खोटं होऊ शकत नाही. आता बातमी तुम्हाला ऐकायला मिळत असेल, काय चाललंय खासदारांचं, ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये, देवाचं वाक्य कधी खोटं होऊ शकत नाही. हे देवा सुवर्ण पिंपळाच्या खाली आणि स्वर्गाच्या महाद्वारावरती झालेली भाकणूक आहे, ती खोटी होऊ शकत नाही. देवानं सांगितलं भारताच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होईल, देशामध्ये मोठी मोठी आंदोलन होतील, मोठी मोठी चळवळ होईल, भारत देशात मोठं आंदोलन होईल, चळवळ होईल, मोठ्या राजकीय नेत्याची हत्या होईल. ऐका बाळांनो ऐका तान्यांनो, ही देवाचं वाक्य 100% होणार. मोठी चळवळ देशात उभी राहणार आहे, मोठं आंदोलन देशामध्ये उभं राहणार आहे. देवानं सांगितलं, गुरुमाऊली कृष्णा ढोणे महाराजांच्या अमृतवाणीतून देवाने ही गोष्ट सांगितली, ही सत्य होणार. फक्त एक करा, त्या चळवळीमध्ये ह्याच्यामध्ये आपण सामील होऊ नका, आणि जर झालात तर देशाच्या संपत्तीला हानी होईल, देशाचं नुकसान होईल, असं काही करू नका. कारण देश टिकला तर तुम्ही आम्ही टिकू, धर्म टिकला तर तुम्ही आम्ही टिकू, नाही तर तुमचा आमचा या अफगाणिस्तान पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सावध होऊन राहा. देवानं सांगितलं हितून पुढं मनुष्याचं धान्य धुन्य गा महाग गा मिळलं, ऐका बाळांनो ऐका तान्यांनो, महागाईचा भस्मासूर गा उडलं. 100% महागाईचा मोठा भस्मासूर उडणार. देवानं सांगितलेली गोष्ट सत्यामध्ये होणार. त्यामुळं आत्तापासूनच काटकसरीची सवय लावा. ऐकाय जरा वेगळं वाटेल, काटकसरीची सवय लावा. 2 वर्ष पुरल एवढं अन्नधान्य भरून ठेवा, पैसे वाचवा, बाहेर खाणं बंद करा. इकडं नाही इकडं, हां बाहेर खाणं बंद करा, घरचीच भाकर खावा, हां काटकसर करा. आत्ता तुम्हाला वेगळं वाटेल, पण ह्याच वर्षात तुम्हाला जाणवतो का नाही बघा गड्या. हां मी सांगत नाही, मला माझ्या देवाच्या एका एका शब्दावरती विश्वास आहे आणि ती गोष्ट घडणार आहे. म्हणून काटकसर करा, अन्नधान्य साठवून ठेवा, येणारी परिस्थिती भयंकर परिस्थिती घेऊन येतो. माझ्या देवानं सांगितलं मेंढी यानं मेंढक्याला जग दुनिया गा दाबील, मेंढीच्या जेवावरती मेंढका सुखी गा राहील, मेंढीच्या मेंढक्यानं मेंढीची सेवा गा करावी, मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद राहील, मेंढी यानं तुम्ही पालखीतनं मिरवशिला, मेंढीच्या गळ्यामध्ये तुम्ही पुतळ्याच्या माळा गा घालशिला. ही मेंढी माऊलीचं महत्त्व भगवंतानं सांगून दिलं. या कलियुगामध्ये मेंढी माऊलीच्या सेवेच्या जीवावरती तुम्ही आम्ही सुखी राहू शकतो, हे माझा भगवंत सांगतो. म्हणून मेंढी माऊलीची सेवा करा अशी सर्वांना विनंती करतो. कपाळ भरून भंडारा लावा. मी नेहमी सांगतोय आणि 2020 पासून सांगत आलोय. कधीपासून? 2020 पासून सांगत आलोय. कपाळ भरून का भंडारा लावायचा? अरे प्रारब्ध बदलण्याची ताकद माझ्या भगवंताच्या भंडाऱ्यामध्ये आहे. जनार्दन तात्यांच्या कपाळाला कपाळ भरून भंडारा माझ्या भगवंतानं लावला. प्रारब्ध पुसलं, 7च महिने आयुष्य होतं, 76 वर्षाचे ठणठणी जिवंत आहे. प्रारब्ध बदलण्याची ताकद मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे, म्हणून कपाळ भरून मामाचा भंडारा लावतात. तो कपाळ भरून भंडारा लावा, त्या भंडाऱ्याची सेवा करा. ह्याच्या त्याच्या नादी लागू नका, अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. आपला मामा कुणाच्या अंगात येऊन थया थया नाचत नाही. अंधश्रद्धेचा विळका पडतोय बरं का, या संप्रदायाला मोठा पडतोय. सावधरा. मामांनी मेंढी माऊलीची सेवा, आदमापूरची वारी, त्याच्या नावानं अन्नदान, एवढी सेवा सांगितलेली आहे. बाकीची कुठली सांगितली नाही. तुम्हाला जे काय दान करायचं ना, मामांच्या पालखीवरती करा, आदमापुरात करा, बाकीकडे डोकं लावू नका. हा सब पैसों का बाजार है, इस बाजार में आप खुद का बाजार मत बनाओ. हे काय म्हणून लक्षात आलं का?
हा, स्वतःचा बाजार बनवून घेऊ नका. भक्ती करा. पैशानं देव विकत मिळत नाही. पैशानं देव विकत मिळत नाही. सावध राहा. देव भक्तीनं विकत मिळत. काय खर्च करायचा मामांच्या बकऱ्यात करा, आत्मापनामध्ये करा. चोरांच्या नादी लागू नका एवढी सर्वांना विनंती करतो. अरे भक्ती करा ना, हाक मारा तिथं देव उभं राहील. माझ्या देवानं सांगितलं, अरे जो मला हाय म्हणल नव त्याला मी हाय, जो मला नाही म्हणल नव त्याला मी कधीच नाही. ज्या दिशी हिरवी झाडं उभ्या उभ्या महाप्रलयानं महाविनाशानं पेटतील, त्या दिशी मी नाही असं समजा. तोपर्यंत ह्या भूतलावरती कुठून बी हाक मारा, हा बाळू मामा अखंड तुमच्या टाच खाली उभा आहे. बस हाक मारा. आणि भंडारा साधा सुद्धा नव. माझ्या देवानं सांगितलं, अरे हा भंडारा म्हणजे साधा सुद्धा नव. समुद्र मंथनातून काढल्यालं 14 रत्न म्हणजे हा भंडारा आहे. भंडारा लय मोठं काम करतो या. अरे एखादा अडल्या नडल्याला असल नव, त्याच्यासाठी नवीन रस्ता घेऊन येतो या. अरे एखादा रोगराईनं त्रस्त असल नव, त्याच्यासाठी हा भंडारा म्हणजे संजीवनी आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि त्याची सेवा करा. विश्वास ठेवा आणि भक्ती करा अशी सर्वांना विनंती करतो. 9 वाजलेले आहेत. झालेली सेवा माझ्या भगवंताच्या चरणावरती अर्पण करतो. तुम्हाला एक विनंती, आणखी एक विनंती आहे. मी महाराज नाही, मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी शास्त्राचा अभ्यासक नाही. मी माझ्या बाळूमामाचा गडी आहे. आणि गड्याच्या काय पाया पडू नका गड्या. हा, आमची सेवा काहीच नाही. इथं यायचं ना, अर्धा तास बोंबलायचं जायचं. काय सेवा आहे? सेवा त्या मेंढक्यांना विचारा ना. ह्या मेंढक्यांची सेवा आहे. दिवस दिवस रात्र रात्र राबणं, ती सेवा आहे. आमची तेवढी मोठी सेवा आमची नाही. पाया पडून घेण्याची योग्यता आमची नाही. म्हणून विनंती करतो, झालेली सेवा मामांच्या चरणावरती अर्पण करतो. तेवी मी जे जे बोलिले ते प्रभू तुमचे शिकविले, मनोन अवधारी जे आपुले आपण देवा. बोला पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शंभो शिव हर हर महादेव. बोला 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 मामांच्या नावानं. जेवल्यासारखं जेवल्यासारखं. अखल कोट ब्रह्मांड नायक, षडगुण ऐश्वर्य संपन्न, आत्मापूर निवासी श्रीमंत बाळू मामाच्या नावानं. बाळू मामाच्या शाळा मेंढ्या